गुड मॉर्निंग गायजांनो. तर आज तो दिवस आलेला आहे ज्याची मी वाट बघत होते. आज प्लास्टर काढायला जायचं होतं म्हणून आज मी खुश होते. सकाळीच उठले, मस्त चहा नाश्ता केला आणि खारी टोस्टचा नाश्ता केलेला. इकडे जुना वॉचमन आलेला परत त्याच्या ड्युटीवर, तर उमेशने त्याला भेट दिली. त्यानंतर तो पण गेलेला ट्रू व्हॅल्यूला गेलेला. तिकडं त्याचं गाडीचं काहीतरी काम होतं, त्याने ते काम कंप्लीट केलं आणि परत घराकडे निघाला. तोपर्यंत इकडं आम्ही सगळं आवरून वगैरे निघलेले. तुम्ही बरेच दिवसानंतर मला वेगळ्या कपड्यांमध्ये बघता. बेल्ट वगैरे लावला, लिप बाम लावलं आणि मस्त आम्ही तिघंजणं जायला निघालेलो. खूप एक्सायटेड पण होते आणि भीती पण वाटत होती, कारण की ऑलरेडी खूप हॉस्पिटलला चाललं आहे, तर हॉस्पिटलला जायची इच्छाच होत नाही. पण फायनली आता हे निघणार आहे म्हणून जरा त्या खुशीत पोचलो आम्ही हॉस्पिटलमध्ये. काय नाही, 2 मिनटाचंच काम होतं. डॉक्टरनी चेक केलं आणि मग नर्सला बोलले की प्लास्टर काढून टाका. त्यांनी प्लास्टर वगैरे काढलं. तर हात एकदम असा हेवी वाटत होता, जसं की काहीतरी लोड दिला आहे माझ्या हातावर कोणीतरी. आणि मग घरी आल्यानंतर मी जरा हँडची मूवमेंट करते, बट जास्त हात हलवता येत नाही आहे मला. खालीवर करताना थोडा त्रास दुखतो आहे. डॉक्टरने सांगितलं की थोडीशी एक्सरसाइज वगैरे करा, होऊन जाईल बरा. बट माहीत नाही, खूप पेन होतं आहे मला सध्या तरी. डमरोला पण घेता येतं आहे थोडंफार, जास्त लोड देता येत नाही. संध्याकाळी उमेश पण गेलेला त्याच्या फ्रेंडसोबत जेवायला. त्याचं पण जरा बाहेरचंच जास्त जेवण चाललेलं आहे. आणि मग इकडे आम्ही पण जेवण वगैरे केलं, थोडंसं बसलेलो गप्पा वगैरे मारत. आज संध्याकाळी माझ्या भावाने परत फालुदा आणलेला, फालुदा एन्जॉय केला. तर असंच होता आजचा दिवस. फायनली प्लास्टर निघलेला आहे, बरं वाटलं. तर चला भेटूया त्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.